संजय राऊत उद्या सकाळी 11 वाजता मालेगाव कोर्टामध्ये हजर राहणार आहे। मंत्री दादा भुसे यांचा संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा आहे। याबाबत मालेगाव कोर्टामध्ये राऊतांचा जबाब हा नोंदवला जाणार आहे आणि त्यासाठी संजय राऊत हे आता उद्या मालेगाव कोर्टात हजर राहतील। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाने मोठा दिलासा दिलेला आहे। पुढील सुनावणीपर्यंत तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम आहे। 6 एप्रिल पर्यंत तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती आता देण्यात आलेली आहे। मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। अकोल्यातून आणखी एक महत्त्वाची बातमी। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगने धमकी दिली आहे। कॅलिफोर्नियावरून फोन करून शुभम लोणकरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे। 10 कोटी द्या नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करू अशी धमकी देण्यात आलेली आहे। आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली। साजिद खान पठाण यांना आता सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। वसई विरार महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ झाला। भाजप गटनेत्याला कॅबिन न दिल्याने आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत आंदोलन केलं। आयुक्तांकडे दालनाची मागणी आधीच करण्यात आलेली, मात्र आयुक्तांनी त्यांची मागणी महापौर घेतील असं सांगितलं। त्यामुळे पहिल्याच महासभेत वातावरण तापल्याचं दिसलं। मनोज कुमार सूर्यवंशी यांना 11 तारखेला पत्र दिलंय की भारतीय जनता पार्टीच्या गटाला कार्यालय हवं आणि आम्ही हे विचारायला आलो। त्यांच्या दालनात आम्ही आंदोलन केलं तर ते लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस प्रशासन बोलवतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते आम्हाला पत्रही देत नाहीत आणि देतात ते पत्र कोणाकडून देतात तर त्यांच्या पीए कडून। आता आम्हाला जोपर्यंत कार्यालय नाही मिळत तोपर्यंत आता आम्ही महासभेत जातोय। जनतेचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे, त्यामुळे महासभेतून पुन्हा येऊन आम्ही मनोज कुमार सूर्यवंशीच्या दालनात आंदोलन करणार आहोत। आयुक्तांच्या दालनात काय आंदोलन केलं तर आम्हाला माहिती नाही, परंतु सभागृहामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे आम्ही विरोध करणार नाही। आम्ही